सुपाऱ्या ऐ एवढ्या लागतात का? सगळे देव खाली उतरवतात का? बर बर बर. विड्याची पानं ती तेवढीच लागतील का डबल? हा लिहिते लिहिते. अगं उद्याचा बेत काय करायचा? आणि ते सगळंच करायचं ना. वरण भात भाजी पोळी 2 भाज्या त्याच्यानंतर आमटी पातळ भाजी आणि हा नैवेद्याची खीर पण करायला लागेल. हो नैवेद्याची खीर. आणि नानीजी आळूच्या वड्या करूया का? हा नानाजींना खूपच आवडतात आणि बाबांना पण. हो करूया ना. चला बाई राधिका नानीजी यादी तयार झाली. गुरुजी सकाळी 9 वाजता येतात म्हणे आणि त्यावेळेला नैवेद्य आणि प्रसाद तयार ठेवा म्हणे. हो हो प्रसाद तर मी करीन. बाकीचा स्वयंपाक तू बघ. हो तशी काही यादी वगैरे तयार करून ठेवायची गरज नव्हती, पण का असते ना आई त्या वेळेला काही अडलं नाही पाहिजे बा, है ना? हो बरोबर आहे. उगाच घाई गडबड नको शेवटच्या क्षणाला. हो ना. नाही बरं झालं फोन केलात ते. नानीजी एवढा प्रसाद करायचा जमेल का हो? खूप लोक येतील ना. अहो 1.25 किलोचा पुष्कळ झाला. कुठे एवढी माणसं येणार आहेत? बाई आमच्या नागपुरात तर गावच्या गावात येते. हो ना. आजूबाजूच्या गावातली पण थोडी थोडी माणसं येतात बरं का. इथे आमंत्रण गिमंत्रण काही लागत नाही. बस एकाच्या कानावर आलं ना की इथं इथं सत्यनारायणाची पूजा आहे बा, झालं. मग काय विचारता? आया बाया बाप लेक झाले आपली मेंढर घेऊन चालली दर्शनाला देवाच्या. अहो आमच्याकडे कोकणात पण असंच होतं. म्हणजे पूजा असली ना की संध्याकाळी भजन कीर्तन असा काहीतरी कार्यक्रम असायचा. अहो किती माणसं यायची, पंक्तीच्या पंक्ती उठायच्या अगदी. हो आता सध्या पंक्तीत कसलं काय काही नाही. त्या पोरीपाळी का करते? बाहेरच्या बाहेर कॉन्ट्रॅक्ट देते आणि मोकळे होते. मग त्यात काय मजा? मला तर माझ्या हातचं कोणी चवीनं खाणार असेल ना तर फार बरं वाटतं आणि देवाचं केल्याचंही समाधान. खरंय. पण तुझे हे विचार एकदा आमच्या समिधाच्या कानावर पडू देत. आणि जी असं काऊन बोलता तुम्ही तिला? ती तिच्या परीनं करते ना. आणि तसंही सगळ्याच बायकांनी घरी करायचं ठरवलं तर माझा धंदा कसा चालणार? हा पाहिलं बिझनेस वुमन. बाप्पा आई मी विसरूनच गेले. त्या हॉटेलच्या मालकांना भेटायला जायचं होतं ना. मग स्वतः इथं का करते बाई? जा ना, बाकीचं महत्वाचं सगळं आम्ही बघू. मी आणि नानी जाऊ ना. हो हो आम्ही तयारी करतो. चल जानी उठ उठ उठ. आई नानीजी तुम्ही आहात ना म्हणून सगळं निभावते. नाही हे काम मिळालं ना तर खूपच बरं होऊन जाईल. तसं झालं ना तर पूजेच्या आधीच चांगल्या कामाची सुरुवात होऊन जाईल. तथाच तू. गुरु हा आनंद ये बस. काय झालं? काय काम होतं? हा बस ना. म्हणजे ऑफिशियल नव्हतं पण जरा पर्सनलच. पर्सनल म्हणजे एनिथिंग सिरियस? नाही नाही नथिंग सिरियस. अरे ते आईचा निरोप होता. घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली सो सगळ्यांना इन्व्हाइट करायचं. काय बोलतो? सत्यनारायणाची पूजा आहे? अरे मग असं काय बोलतोयस? आम्ही येऊ की नाही? नाही नाही ऑफकोर्स तुम्ही यायलाच हवंय. बा मी सांगतो ना सगळ्यांना. थांब ना जरा मी बोलतोय ना. सॉरी सॉरी बोल. काय झालं? तेच सांगायला तुला बोलवलंय की सगळ्यांना इन्व्हाइट करायचंय हा शनायाला सोडून. शनायाला सोडून? हा. का? का आता कमॉन यार आनंद, माहितीये ना तुला उगीच प्रॉब्लेम नकोय मला. प्रॉब्लेम म्हणजे काय? ते शनायामुळे प्रॉब्लेम होत होते एके काळी. आता काय? नको ना आता जाऊ दे ना. एकदा आपण पाठ फिरवली ना त्या प्रकरणाकडे कशाला उगीच परत सोड ना. हा ओके ठीक आहे चल. मी सगळ्यांना सांगतो शनायाला सोडून. करेक्ट. आपण शनायाला नेक्स्ट डे देऊया ना प्रसाद. हा आता तुला कळतंय ना. मी ओके ओके प्रसाद पण नको. ओके तिला कळायला नकोय. ऍक्च्युली शी डजंट डिझर्व इवन दॅट. मी सगळ्यांना सांगतो केअरफुली. तिला कळणार नाही आणि बाकी सगळे येतील. Correct. सत्यनारायणाची पूजा. अरे वा वा. मला ना तो शिरा खूप आवडतो सत्यनारायणाचा. सो तुम्हाला कळलं ना आपल्याला सरांच्या घरी पूजेसाठी जायचंय. अरे वा छान. मग आपण सगळे एकत्रच जाऊया. हो सर आपण सगळेच जाऊया पण शनाया नाही. हो ठीक आहे ठीक आहे. बघा तिच्या समोर काही बोलू नका. ऑब्विसली. सो इट विल बी फन ना. बट सर मला सांगा पूजासाठी जातात तेव्हा गिफ्ट्स आणि फ्लावर्स वगैरे पण घेऊन जायचं असतं का? अरे जेनी तसं काही कंपल्सरी नाहीये.
तुला वाटलं तर तू घेऊन जाऊ शकते. कसली पूजा? अरे कोणाकडे पूजा? देवळाकडे. नक्की काय आहे? कोणाकडे पूजा? जेनी कोणाकडे? पूजा आय डोंट नो. जेनी व्हॉट आर यू सेइंग? या यू वर जस्ट टॉकिंग अबाउट इट. मी ऐकलं ना, पूजेबद्दलच बोलत होता ना काहीतरी. रिलॅक्स यार सना. काय तू जेनी तू काय ते ईमेल केलंस का? हा आणि सर प्लीज तुम्ही सांगा आता काय कुठे पूजा काय? हे बघ शनाया, माझ्या एका मित्राकडे पूजा आहे. हा? हा मित्राकडे, पण ती देवळामध्ये आहे, त्याच्या देवळामध्ये. मित्राचा हा. एवढा. आणि त्याबद्दलच आम्ही बोलत होतो. बरं आधी मला सांग, तू बॅलन्स शीट टॅली केली मेहता अँड सन्सची? नो सर, करते. आवडतो. शना बी क्विक यार, म्हणजे कम ऑन यार. येस सर. हा आनंद, हा? चला आता आपण मस्तपैकी चहा घेऊ. हा हा सर. जेनी तुझं झालं का ते ईमेल? हो झालं झालं. चलो लेट्स चला. हॅव टी. ज्याचं काम झालंय त्यांनी? आपण चहा घेऊया. Yes. यू फिनिश युअर वर्क. हे डेफिनेटली कुठल्या तरी पूजेबद्दल बोलत होते. मग मी विचारल्यावर खोटं का बोललेत माझ्याशी? They all are definitely hiding something from me. काय असेल? आई, नानीजी. अगं बाई, आली. सारी एकदम खुश दिसते. मिळाला वाटते प्रोजेक्ट. ओ झाले तर जमाय. आई, नानीजी, आपलं प्रपोजल त्यांना आवडलं आणि आपली सगळी प्रोडक्ट सुद्धा. आता फक्त त्यांच्या मोठ्या साहेबांना भेटायचे बस. मग केव्हा भेटते? परवा भेटीन ना त्यांना. बर बर. पण मला तर वाटून राहिलं ही ऑर्डर आपल्यालाच मिळून राहिली. मिळणार, नक्की मिळणार. अगं तुझ्यासारख्या प्रामाणिक आणि चांगल्या माणसांच्या प्रयत्नांना नेहमीच यश मिळतं. हा. तसं जर झालं नाही, आपल्या कामाला चांगलाच वेग येईल. तू काऊन काळजी करते? मिळेल ना बाई, सगळं मिळेल. पाय नानीजी म्हणाल्या ना, बस त्यांच्या तोंडून देवच बोलला. मी तर बाई देवाला रोज प्रार्थना करत असते, बापा देवा माझ्या लेकरांना खुश ठेव, सुखी ठेव. नानीजी सांगा बर, आता राधिकाच्या आयुष्यातलं सगळं वादळ एकदम मिटलं का नाही? हो. सगळे एकदम आलवेल होणार का नाही? मग देवापुढे साखर ठेव बाई आणि म्हण देवाला सगळं साखरेसारखं गोड होऊ दे म्हणा.